नमस्कार मित्रांनो, शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, महत्त्वाची बातमी आहे। एप्रिल 2026 मध्ये अवकाळी पावसामुळे अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते। त्या नुकसान भरपाईसाठी आता त्या बाधित शेतकऱ्यांना मदत निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। या जी आरमध्ये जिल्ह्यांची यादी दिलेली आहे आणि कोणकोणत्या जिल्ह्याला किती रक्कम देण्यात आलेली आहे ही संपूर्ण माहिती देण्यात आलेली आहे। लवकरच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे। तर या जी आरमध्ये काय माहिती देण्यात आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यांना पैसे मिळणार आहे, या संदर्भात सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया। तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर मित्रांनो, या जी आरमध्ये आपण बघू शकता, अवकाळी पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत एप्रिल 2026 महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांचा 12 जून 2026 रोजीचा हा जी आर आहे। तर मित्रांनो, अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। त्यामुळे या शासन निर्णयानुसार माहे एप्रिल 2026 या कालावधीत राज्यात विविध जिल्ह्यात अवकाळी पाऊस यामुळे शेती पिकांच्या नुकसानीसाठी शेतकऱ्यांना मदत देण्याकरिता संदर्भाधीन क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये निश्चित केलेल्या दरानुसार 14,58,90,000 एवढा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी देण्यात आलेली आहे। या शासन निर्णयासोबत जोडलेल्या प्रपत्रात दर्शवल्याप्रमाणे या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आलेला आहे निधी। तर मित्रांनो, हा निधी देताना जर शेतकऱ्यांवर कर्ज असेल तर या कर्ज खात्यात जर तो वर्ग करण्यात आला, ती रक्कम कपात करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी यांनी सर्व बँकांना द्यायच्या आहेत। अशा पद्धतीची माहिती या जी आरमध्ये देण्यात आलेली आहे, सूचना देण्यात आलेल्या आहे। तर या ठिकाणी आपण बघू शकता, पुणे विभाग, छत्रपती संभाजीनगर विभाग, अमरावती विभाग, मग सातारा, सोलापूर, पुणे, नांदेड, धाराशिव, हिंगोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम अशा एकूण 11 जिल्ह्यांमध्ये हा निधी वाटप होणार आहे। तर मित्रांनो, 14,58,90,000 एवढा निधी हा या ठिकाणी वितरित करण्यात येणार आहे। अतिशय दिलासादायक बातमी, आनंदाची बातमी शेतकरी बांधवांसाठी आहे। लवकरच हा निधी शेतकरी बांधवांच्या खात्यात जमा होईल, म्हणजे पेरणीसाठी त्यांना मदत होईल। तर मित्रांनो, अशा प्रकारची ही महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।